एकदा गौतम बुद्ध एका गावात आले। गावातील एक तरुण शाळेचा विद्यार्थी अत्यंत चिंतित आणि दुःखी होता। त्याने बुद्धांना आपल्या जीवनातील असंतोष व्यक्त केला। बुद्धांनी त्याला पाण्याचा एक ग्लास दाखवला आणि त्याला विचारले, तू या पाण्याला किती वेळ हातात धरू शकतो? विद्यार्थ्याने ग्लास धरला आणि काही मिनिटातच त्याचा हात दुखायला लागला। तेव्हा बुद्धांनी सांगितले, जर तू पाण्याच्या वजनाचा ग्लास दीर्घकाळ हातात धरून ठेवला तर तुझे हात दुखतील। त्याचप्रमाणे असंतोष आणि चिंता यांच्याबद्दल आहे। जसे तू पाण्याचे वजन कमी करून हातांना आराम देऊ शकतो, तसेच तू मनातील चिंता कमी करून मानसिक शांती प्राप्त करू शकतो। विद्यार्थ्याने बुद्धांचे उपदेश स्वीकारले आणि मनाच्या शांततेसाठी साधना सुरू केली। त्याच्या जीवनात सुख आणि शांती आली, कारण त्याने बाह्य चिंतापेक्षा अंतर्मनाची काळजी घेतली। छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते। तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो। एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता। त्याच्याकडे भरपूर पैसा, संपत्ती आणि ऐशोआराम होता, पण तरीही त्याच्या मनाला शांती नव्हती। त्याला सतत चिंता, भीती आणि दुःख होत होतं। एके दिवशी तो भगवान बुद्धांकडे गेला आणि विचारलं, माझ्याकडे सर्व काही आहे, तरीही मला आनंद आणि शांती का मिळत नाही? बुद्ध हसून म्हणाले, तू ज्या गोष्टींना धरून ठेवतोस त्या तुला दुःख देतात। तुझी आसक्ती तुझं मन अशांत करते। संपत्ती आणि गोष्टीचा आरसा सोड, त्याच्याशी तटस्थ हो। तेव्हा त्या माणसाने विचार केला आणि त्याने आपली आसक्ती सोडण्याचा निर्णय घेतला। हळूहळू त्याला मनशांती आणि आनंद मिळायला सुरुवात झाली। त्याचं आयुष्य आधीपेक्षा खूपच सुखकारक झालं। भगवान बुद्धांनी शिकवले की गोष्टींना धरून न ठेवता त्याचं तटस्थपणे आकलन करणं ही खरी शांती आणि सुखाचा मार्ग आहे। जेव्हा आपण आसक्ती सोडतो तेव्हा आपण खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेतो। एका गरीब माणसाचं जीवन दुःखाने भरलेलं होतं। तो सतत आर्थिक तणावात होता आणि लोकांकडून अपमान सहन करत होता। एकदा तो भगवान बुद्धांच्या जवळ गेला आणि त्यांना आपले दुःख सांगितले। बुद्ध शांतपणे ऐकून म्हणाले, तू जीवनातील दुःख टाळू शकत नाहीस, परंतु मन शांत ठेवून त्याला सामोरे जाऊ शकतोस। बुद्धांनी त्याला शांततेचा मार्ग दाखवला, त्याग आणि क्षमाशीलतेचे महत्त्व सांगितले। त्या माणसाने बुद्धांचे विचार आचरणात आणले आणि हळूहळू त्याच्या मनातील दुःख दूर झाले। त्याला आंतरिक शांतता मिळाली आणि तो जीवनात सकारात्मक बदल घडवू लागला। समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही।